विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। आज कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात। पहाटेपासूनच मॅरेथॉनमध्ये कोकणकरांचा सहभाग, तर देशभरातूनही अनेक धावपटू सहभागी। नांदेडमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यस्तरीय सर्वपक्षीय मुस्लिम महामेळाव्याचं आयोजन। नांदेडमध्ये आयोजित बैठकीमध्ये महामेळाव्यामधील विविध मुद्द्यांवर चर्चा। गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय, अभ्यासासाठी जागाच नसल्यानं रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना करावा लागतोय अभ्यास। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये कोट्यवधी खर्च करून बांधण्यात आलेली वसतिगृहाची इमारत धूळ खात। कोटली इथे जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आली होती इमारत, 6 वर्षांपासून इमारत वापराविना। नांदेडमध्ये थंडीनं करडी पीक चांगलंच बहरलंय। हरभऱ्यासह करडीची मोठ्या प्रमाणात लागवड, रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना फायदा। गोंदियामध्ये आतापर्यंत 19,97,000 क्विंटल धानाची खरेदी, तर 59,088 शेतकऱ्यांकडून धान विक्री। भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरणाचा भाजीपाल्याला मोठा फटका, बाजारामध्ये आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले। गोंदियामध्ये हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, शासकीय दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी। धुळे एसटी महामंडळाला 56 कोटी 72 लाखांचं उत्पन्न, मार्च महिन्यापासून 31 डिसेंबरपर्यंत 1 कोटी महिलांचा बसमधून प्रवास।